रासाई शेंडूर येथील शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या, अन्यथा तीव्र लढा उभारणार राजू पवार। रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांचा प्रशासनाला इशारा। गेल्या 1.5 वर्षापासून शेंडूर गावातील शेतकऱ्यांनी आपापसातील संमतीने 10 फूट रस्ता आपल्या शेतीमध्ये सोडला होता। सध्या या गावामध्ये पवनचक्की प्रोजेक्ट व सौर ऊर्जा प्रकल्प आलेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता कोणत्याही पद्धतीची नोटीस न देता कंपनीकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे। त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची 15 ते 20 एकर शेती रस्त्याच्या अतिक्रमणामध्ये जात आहे। यामुळे शेंडूर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यावर कंपनी व प्रशासन शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याविषयी शेंडूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तहसीलदार प्रवीण कारंडे, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व पवनचक्की प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली। चर्चेदरम्यान कोणताही ठोस निर्णय झालेला नसून 2 दिवसानंतर पुन्हा शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार म्हणाले, हा रस्ता निर्माण करताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या गुंठ्याला 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी। संपूर्ण गावाच्या शेतीला नदीची पाणी पुरवठ्याची योजना करावी। हा प्रकल्प उभा करणार असेल तर संपूर्ण गावाला फुकट वीज द्या। ज्या जमिनी कमी दरात घेतल्या आहेत त्यांना योग्य पद्धतीचा वाढीव भाव द्या। येत्या 2 दिवसामध्ये कंपनीने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असेल तर रयत संघटना कधीही शांत बसणार नाही। येणाऱ्या काळात एसपी, डीवायएसपी, जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या वरती अन्याय झाल्यास त्यांना योग्य न्याय न मिळाल्यास रयत संघटना शांत बसणार नाही। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या पद्धतीचा जन आंदोलन उभा करणार असल्याचा इशारा राजू पवार यांनी प्रशासनाला दिला। यावेळी शेतकऱ्यांच्याकडून जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, भ्रष्ट प्रशासनाचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीचा धिक्कार असो, रयत संघटनेचा विजय असो यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। यावेळी शिवाजी लाड, विलास लाड, बाळू वरुटे, शिवाजी वाडेकर, संजय नाईक, संजय लाड, प्रतीक नाईक, बंडू लाड, पांडुरंग मिसाळ, महादेव मिसाळ, अण्णाप्पा वरुटे, सदाशिव वाडेकर, शिवाजी चौगुले, विठ्ठल अंबुले, संदीप ढोकरे, तानाजी ईश्वर ढोकरे, सागर लाड, महादेव पाटील, अण्णाप्पा वरुटे, सचिन पाटील, बसवराज माने, आनंद माने, दशरथ ढोकरे, श्रीधर पाटील, रामदास कुमटेकर, दत्ता चौगुले, विठ्ठल कुमटेकर, शिवाजी अंबोले, लता घाटगे, संगीता घाटगे, वैशाली घाटगे, शांताबाई चौगुले, माया ढोकले, बयाबाई ढोकले, अश्विनी ढोकले यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। ಏನು ಪರಿಹಾರ ಬೇಕಾಗಿದೆ ಅಥವಾ ಏನು ನ್ಯಾಯ ಬೇಕಾಗಿದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ನಿಯಮಾನುಸಾರ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ರೆ ಆ ಅರ್ಜಿನ ನಮ್ಮ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಾಗ್ಲಿ ನಾವಾಗ್ಲಿ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ತೀವಿ। हमारा किसान कंपनी के ऊपर केस डालो, कंपनी कोर्ट में जाएंगे, कंपनी के ऊपर केस डालो। आप लिख के दो क्या आपका क्या मनवी है, क्या कंप्लेंट है वो लिख के दे दो। मैं एक काम करता हूँ, आपके लिए एक निवेदन देता हूँ, तहसीलदार साहब के एक देता हूँ, एसपी साहब के एक देता हूँ, सब लोगों को हम मनवी देता हूँ। लेकिन वो जो 2 हेगड़े साहब आए उनको भी जरा सोचना चाहिए, हमारा भी लोग जरा सोचेंगे। इधर कंपनी ये शुरुआत से झगड़ा चालू होगा तो क्या होता है, उनको भी तकलीफ होता है, हमारे किसान लोगों को भी तकलीफ होता है। वो लोग उधर हमारे गांव में कमाने के लिए आए, बिजनेस के लिए आए, हमको भी साथ उनको चाहिए। हम सब किसान मिलकर उनको गांव के लिए भला करने के लिए तो हम पूरा किसान उनके साथ रहेंगे, रात दिन उनके साथ रहेंगे। कंपनी वालों को भी सोचना चाहिए सर, कंपनी वालों को भी सोचना है, लेकिन वो पूरा किसान लोगों और थोड़ा 4-2 लोगों को मिलकर काम नहीं होगा। रोड तक रोड अಕ್ಕಪಕ್ಕದ ಯಾರಾದ್ರೂ ನಿಮ್ದು ಏನೋ ತಕರಾರು ಇದ್ರೆ मराठी और गांव वाले को लोग साथ में मैं डिस्कशन करता हूँ। एक मीटिंग में एक दिन में ये काम नहीं होगा।
आप वो थोड़ा, लेकिन उनका और आपका रिलेशन रहना चाहिए, किसान और आपका रिलेशन। आप गुस्सा करके आप गुस्सा करके जाएंगे, वो किसान लोग आपको ये कितना लोग है, बहुत लोग है, वो किसान लोग कायम आपको तकलीफ देते रहेंगे। इसलिए किसान और आप सब मिलकर, आप भाई भाई ऐसा समझकर, वो आप पैसे कमाने के लिए, बिजनेस के लिए है, 100 साल उधर रहने वाले हैं। हमारा भैया है, ऐसा करके काम रखो और काम करे। वो नहीं काम किया तो आपको भी तकलीफ होगा, उनको भी तकलीफ होगा। वो झगड़ा, वो आपके साथ झगड़ा करेंगे, वो पुलिस स्टेशन में जाएंगे, कोर्ट में जाएंगे, वो बात अलग है। लेकिन किसान लोग डरते नहीं, मालूम है आपको सब। इसलिए क्या करो, 2 दिन टाइम लीजिए और क्या करता है क्या नहीं वो पूरी। कर्नाटक राज्य रहित संघटनेचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, धिक्कारा धिक्कारा तुम्ही अजून 2 दिवस टायमिंग घ्या आवडलं तर. आगे की काम बंदी है ना. ನೋಡ್ರಿಪ್ಪ, ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳ್ರಿ, ನೀವು ನಿಮ್ ನಡುವೆ ಪರಿಹಾರ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ಏನಿದೆ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ, ನಾನ್ ಯಾರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಏನ್ ಆಕ್ಷನ್ ತಗೋಬೇಕು ಅದು ತಗೋಬೇಕಾಗತ್ತ. ಯಾರ ರಸ್ತೆ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ರಸ್ತೆನ ಯಾರು ಹಡ್ಡಿದಿರಲ್ಲ, ಆ ರಸ್ತೆ ಸರಿ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಕಾನೂನಲ್ಲಿ ಏನ್ ಅವಕಾಶ ಇದೆ ಅದನ್ನ ಆಕ್ಷನ್ ತಗೋಬೇಕಾಗತ್ತ. ದಯವಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಕೈ ಹಚ್ಚಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ನಿಮ್ದು ಏನೇ ಇದ್ರು ಮನವಿ ಕೊಡ್ರಿ. ಆ ಮನವಿ ಮೇಲೆ ಅವ್ರ ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ AC ಸಾಹೇಬ್ರ ಇದಾರೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ DC ಸಾಹೇಬ್ರ ಇದಾರೆ, ಇಲ್ಲ ಕೋರ್ಟ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ರಿ. ಅದು ಬಿಟ್ಟು ನೀವು ರಸ್ತೆ ಹಡ್ತೀನಿ, ರಸ್ತೆ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಕೆಲಸ ಹಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. सर आपने जो बोला है, मैं हिंदी में बात करता हूँ, कन्नड़ सबको मालूम नहीं। आपने कानून बोला, आमच्या मागण्या बंद करा, नाहीतर काम बंद करा. देणार नाही. कंपनीच्या विरोध नाही, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोध नाही, आम्ही कुठल्या जातीच्या विरोध नाही, धर्माच्या विरोध नाही. फक्त जो काय शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालाय आणि त्या अन्यायाच्या विरोध लढाईसाठी आमची रयत संघटना आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण का, राजकारण हे पुढल्या दाराने येतंय, पाठीमागल्या दाराने जातंय. आज सत्ता कुणाची आहे, उद्या कुणाची, मात्र तुमच्या आमच्या जमिनी पिढ्यानपिढ्या ज्या वडलोपार्जितने आलेल्या आहेत त्या जमिनी जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं बोलू नका, ऐकून घ्या की आता आम्ही त्यांना काय सांगितलंय, एक तर जेवढ्या रस्त्यात जमिनी गेल्यात त्याचं काय गुंठावाईज गेले त्याप्रमाणे आम्हाला पर्याय द्या, जमिनीचं पैसे द्या, आणि ज्या कुणाच्या कमी दरात घेतल्यात त्यांना पण वाढवून द्या. म्हणजे त्यांच्यासाठी पण भांडालय आम्ही. असं म्हणायला नाही की तुम्ही विकलायचा म्हणून. कोण विकल्यात ना जमिनी, त्या कमी दरानं फसवून घेतल्यात, त्यांना पण पैसे वाढवून द्या, हे सांगितलंय. दुसरा विषय असा आहे, कंपनीकडे आम्ही एक डिमांड ठेवलंय, एक तर सगळ्या रस्त्याचं गेलेल्या गुंठावाईज प्रमाणे, मार्केट व्हॅल्यू प्रमाणे त्यांना पैसे द्या शेतकऱ्यांना. तलाठी समोर बसवा, तहसीलदार साहेब आहेत, तलाट्याला उतारा कळतोय किती उंट गेले, किती चालते. दुसरा विषय असा आहे की गावाला फुकट लाईट द्या. शिंदूर गावाला एक एवढी मोठी पवनचक्की राज्याला लाईट देणारी. जय किसान, जय जवान, जय किसान, एके बेको, जय बेको, एके बेको, जय बेको. देणार नाही, देणार नाही, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. भ्रष्ट सरकारचा, भ्रष्ट सरकारचा, या गावाच्या विरुद्ध काम करणाऱ्या कंपनीचा, गावाच्या विरुद्ध काम करणाऱ्या कंपनीचा, भ्रष्ट प्रशासनाचा, भ्रष्ट प्रशासनाचा, कर्नाटक राज्य रहित संघटनेचा, कर्नाटक राज्य रहित संघटनेचा